हाय हॅलो नमस्ते. मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे मॉर्निंग रूटीनपासूनच. तर सकाळी मी जे काही बनवलं होतं जेवणामध्ये तर ते तुमच्याबरोबर इथे शेअर करत आहे. तर मी फ्लावर बटाट्याची भाजी बनवली होती आणि भाकऱ्या बनवल्या होत्या आणि आंबे कापले होते. आंबे आता ना खूप दिवस झालेत ना, तर ते खूपच पिकलेत, त्याच्यामुळे आता संपवायच्या मागे लागलोय. आणि इथे नेमकं सकाळीच 7:30च्या दरम्यान लाईट घरामधलं फॅनचं बटनच खराब झालं. हे दोघे बाहेर गेले होते आणि त्यांना म्हटलं घरात कोण नाही, मी किचनमध्ये काम करत होती, त्याच्यामुळे मी लाईट आणि फॅन सगळंच बंद केलं. पण मला नव्हतं माहिती फॅनचं बटन पुन्हा चालू होणार नाही. पण हे दोघे बाहेरून आले आणि त्यांनी बटन लावायला गेले तर बटनच चालू होत नव्हतं आणि फॅनशिवाय तर राहणं शक्यच नाही घरामध्ये. तर उत्कर्ष ते दोघेही घामाने घामाघूम झाले होते आणि मी तर माझे स्वयंपाक वगैरे करत होते मी किचनमध्ये. आणि इथे मग ते येऊन गेले इलेक्ट्रिशियनवाले आणि त्यांनी बटन वगैरे बसवून दिलं आणि तो फॅन चालू करून दिला. त्याच्यानंतर उत्कर्षचे बाबा पण जेवले आणि ते गेले कामावर. आणि इथे उत्कर्षला पण मी जेवायला दिलं होतं आणि आंबा खाल्ला त्याने 2 दिवसानंतर, कारण की आंबे खूप पिकलेत. आणि जे आले होते ना इलेक्ट्रिशियन, मी त्यांना पण 4-5 आंबे दिले. म्हटलं चला खूपच पिकलेत, कोणीतरी खाल्लं म्हणजे त्याचा उपयोग तरी होईल, नाही तर मग आंबे खराब झाले ना तर मग काय उपयोग नाही. तर त्यांना 5-6 आंबे दिले त्यांना. आणि इथे मी पण 3 आंबे कापले. उत्कर्ष बाबांनी खाल्ला. उत्कर्षला म्हटलं तू पण खा, आणि मी काय 1 फोड खाल्ली फक्त, बाकी उत्कर्षने खाल्लं. पण असं झालं, उत्कर्षने आंबा खाल्ला आणि पुन्हा त्याला घशाला त्रास व्हायला लागला. तर इथे आम्ही आवरत आहोत. उत्कर्ष बाबांनी मला फोन केला दुपारी की चल आम्ही येत आहे तिकडे घरी, म्हणजे घरच्या बाजूला, तर माझ्याकडे जरा वेळ आहे तर तुम्हाला मी घेऊन जातो झुडिओमध्ये. तर म्हटलं चला, आज काही म्हणजे कुठून दिवस उजडला माहीत नाही. उत्कर्ष बाबा आम्हाला पहिल्यांदा फोन करून म्हटले चला तुम्हाला कपडे घेण्यासाठी घेऊन जातो. तर आम्ही खुश झालो आणि ते पटकन तयारी करायला लागलो. मला हे शूज खूप आवडतात. हो, चल लॉक घे. पाणी नाही आहे. आता बांधू दे नाही हा, पप्पांना सांगून ठेव त्या परीक्षेचं. कसली ग? अग्निपंख सांगून ठेव. कधी आहे? 2 दिवस पुढच्या वर्षी. म्हणजे पुढच्या वर्षी 2026. पण 2 दिवसच राहिलेत. 2026 म्हणजे काय ग? 2027 मध्ये आहे ती. पण अग्निपंख ही परीक्षेचा फॉर्म आता 15 तारखेपर्यंत लास्ट आहे. स्कॉलरशिप परीक्षा आहे. 1ली ते 9वी पर्यंतचे मुलं बसू शकतात, 10वी वाल्यांना नाहीये. आता 2-3 वर्षापासून नवीन चालू झालेली स्कॉलरशिप परीक्षा आहे. तर मी अभ्यास कोणता आहे त्याला? ते पुस्तक वगैरे येतं आणि पोर्शन वगैरे कुठून काढायचं? ऑनलाईन. सब्जेक्ट मॅथ, इंग्लिश नॉलेज आणि आणि तर्कशक्ती. तर्कशक्ती काय असते पप्पा? लॉजिकचे क्वेश्चन. म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड का? यस, तर्क लावायचा एखाद्या गोष्टीचा. यांची गाडी इथंच आहे काय? पुढे आहे का? म्हणजे समज एक इझी क्वेश्चनला आपण बाईट नाही लावत, आपण इझिली त्याला सॉल्व्ह करतो. पण हे जे तर्कशक्तीवाले असतात त्याला जास्त पॉवर लावावं लागतो ना. ठीक आहे. मध्ये तुम्ही सिलेक्ट झालात ना तर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये जाणार. म्हणजे सेकंड राऊंडची परीक्षा 2 परीक्षा आहे, 2 टेस्ट आहेत. पहिली एक टेस्ट आणि दुसरी एक टेस्ट. 2 टेस्ट आहेत. पहिल्या टेस्टला पास झाले तर पुढच्या राऊंडला जाणार. आणि त्याला पण परीक्षेला पुढच्या टेस्टच्या राऊंडला पण गॅप आहे परीक्षेचा, ती 2027 मध्ये. आता कधी आहे? आता फॉर्म भरणार आहेत आता लास्ट. ही 2027 मध्येच परीक्षा आहे. म्हणजे पुढच्या वर्षाच्या एंडिंग पर्यंत फायनल निकाल लागतो. अगदी सेकंड जे आहेत ना, जे सिलेक्ट होऊन दुसऱ्या याच्यात जातील. कारण की सगळ्या गोष्टी मीच करते ना, तुम्ही काही करायला मागत नाही. मग त्या गोष्टी तुम्हाला पण माहीत झाल्या पाहिजे ना. हावरे मॉलला गर्दी नसते ना आता एवढी. कुठे जुडिओ पण? जुडिओ मला नाही माहिती इथे कुठे.
गाडीला पार्किंग पाहिजे ना. ह्या जुडिओला आलात काय? मला वाटलं बेलापूरच्या जुडिओला. सगळं सामान सेम असतं ना. नाही नाही, स्टॉक वेगळा असतो. असं नाही मम्मा, मला माहिती आहे, तुला माहिती आहे. म्हणजे तुम्ही गेलेले का? जुडिओचे सगळे आता तिकडल्या ज्या जुडिओ मध्ये असतो ना तेच इकडे असतो. नाही मला माहिती. शॉप आहेत त्यांचे ते असं आहे. चला आज मूड झालाय पप्पांचा. मी फर्स्ट टाइम जाते पण जुडिओ मध्ये. गेली होती वाटते एकदा. इथं नव्हतं गेलो आपण. इथे नाही गेलो, खारघरच्या जुडिओत गेलो होतो. खारगाला कुठं जुडिओ? खारघरला नाही का बसने जातो तर लास्ट स्टॉपच्या तिकडे आहे ना. बेलापूरच्या तिथे पण आहे ना, आपण जातो क्रोमाच्या तिकडे. चल उत्कर्ष, तुम्ही ना त्याचे एकदाचे केस कापूनच टाका. हा उत्कर्ष, केस एकदाचे कापूनच टाकते. त्यांना काही ते आवडत नाही. ठेवलं असतं का? काय कुठे ठेव? बुकिंग आहे, घेऊ का? 5ला आता वाजली किती? तुम्ही आम्हाला इथेच द्याल सोडून. तुला लांब नाही. चल रे, बाहेर आले उंच. इथं पण गाड आहे. इथं पण उंच आहे. White water. 13 to 14 years. ती नाही येणार तुला तरी सुद्धा. ती शर्ट आहेत ना, शर्टवर मॅचिंग घ्या. पटकन आवरा फक्त, मला लवकर जायचं. हा लावलंच नाही तू? इथले पायरच नाही येत बाबा. नाही मी धरते तुला. एकच तास फिरलो ना उत्कर्ष. एक म्हणजे समज मी 4ला गेलो आणि 5:30ला तर आलो पण एका तासात खूप थकायला झालं. आणि शॉपिंग तर इतकी थोडीशी गेली. तुम्हाला दाखवते मी, थांबा. आणि आम्ही माझ्यासाठी गेलो कपडे घ्यायला. मला तर काही आवडले नाही, पण आपल्या उत्कर्षला आवडले तर त्याने त्याच्यासाठीच घेतले. आणि मी पण मग आता गेलीच होती म्हणून मग काहीतरी घ्यायचं म्हणून मग 1-2 ड्रेस घेतले आणि आलो. तर तुमच्याशी शेअर करते. आल्याच्या नंतर 5-10 मिनिट पडली मी. आणि पडली म्हणजे थोडीशी झोपली म्हणजे अशीच पडली. तर मी तुम्हाला दाखवते मी काय आणले. शॉपिंग केली केस का म्हटलं होतं आज केस कापेल थोडे खालून. थोडे शेंडे खालीवर झाले त्याचे. थोडे खालीवर. मला इतकी कम्फर्टेबल हे केस ना असे बांधले ना तरच आवडते. केसच नाही आवडत असे. केस म्हणजे असे खांद्यावर पाठीवर केस असले का मला एकदम बोर होते. पहिले एक छोटं होतं, गरमीमुळे मोठं करून घेतलं. नको आता पहिले ना मी माझे ड्रेस दाखवणार आहे. आणि ॲक्च्युली ना माझे ड्रेस सुद्धा उत्कर्ष ड्रेस पसंत केलेले आहेत. तर मी तेच दाखवते. आणि आता कोणता ड्रेस माझा उत्कर्षने पसंत केला ते दाखवते. तर हा आहे ज्याच्यावर फक्त इथे फुल आहे. असं एकच फुल आहे आणि खूप स्वस्त आहे. कितीला पडला हा? 299. मी घेणारच नव्हती काही, पण उत्कर्ष बाबा बोलले आता आलीच आहेस ना, पण काहीतरी घे ना. चक्कर मारतेस. तर हा एक आहे
आणि याच्याच बरोबर कशामध्येच आहे म्हणजे साध्यामध्येच आहे घेतलं. आणि मी डबल एक्सेल घेतलाय. मला एक्सेल येतो पण थोडेसे मी हेच घेतले, म्हटलं धुवून जरा थोडंसं भरून घेऊ. तर हा आहे आणि हा पण 299च. 299च होऊ शकते जुडिओचा. आता इथे उलट दिसतंय मिरर, त्याने मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते. तर असं आहे. इथे पायपिंग आहे पिंक कलरची इथे. आता घेतलाय मी डबल एक्सेल, माहीत नाही कसा बसतोय किंवा मग फिटिंगही करावं लागेल. आणि हा सुद्धा डबल एक्सेलच आहे. आता माहीत नाही, मीच म्हटलं त्यांना मला डबल एक्सेलच घ्या, मला ना एकदम टाईट टाईट कपडेच नको वाटतात. आणि हे उत्कर्षचं टी शर्ट आहे. हे उत्कर्षच त्याच्यासाठी चॉईस केलेली. अरे अपने की तो शॉपिंग करनी होगी ना. आणि त्याने त्याचीच चॉईस केलेली आहे आणि त्याने त्याचीच शॉपिंग केलेली आहे. याच्या बाबांनी माझ्यासाठी छान छान ड्रेस हे केले होते, चॉईस केले होते. मी घालून पाहिले, ट्राय केले, पण सगळ्यांचे गळे इतके ब्रॉड आणि एकदम डीप नेक, एकदम खालपर्यंत असे. आणि मग ते एकदम अनकम्फर्टेबल वाटत होतं. आता समज आपण बाहेर कुठे गेलो, हॉस्पिटलला म्हणा, कुठे बाहेर गेलो, ते बरं नाही वाटत. मला इतके ब्रॉड नेक घालायची सवय नाही. बॅक साईडला पण तितकाच मोठा, फ्रंटला पण तितकाच मोठा, अगदी म्हणजे एकदम खालपर्यंत असं. मग ते नाही बरोबर वाटत नव्हतं, मला नाही आवडले. त्याच्या बाबांनी छान छान वन पीस मला काढून दिले होते, परत नाईट ड्रेससुद्धा काढून दिले होते. आणि मी बऱ्यापैकी सगळ्यांच्या डबल एक्सेल साईज घेतल्यामुळे ना मला ते इतके लूज झाले आणि त्याच्यामुळे ते फिटिंगला व्यवस्थित बसले नाही, त्याच्यामुळे मला ते आवडलेच नाही. तर हा एक आहे उत्कर्षचा. कुठे दाखव. आणि मेन म्हणजे उत्कर्षला फर्स्ट टाइम झुडिओमधून शॉपिंग केलेली, फर्स्ट टाइम. आणि मला ते हे 2 आणि अजून एक ड्रेस आहे तो दाखवते तुम्हाला. हे 2-3 ड्रेस आहेत ना, तर ते फर्स्ट टाइम मी झुडिओतून घेतलेले. तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही, फॅन चालू आहे, खिडकी पण उघडी आहे. आणि जास्त काही घेतलेलं नाही. मी तुम्हाला बिल पण दाखवते, सगळे ड्रेस दाखवते, मग दाखवते तुम्हाला बिल, किती बिल आलेले आहे ते. त्याचा उत्कर्ष हा नंतर मग नको म्हणत होता, मम्मा नको दे टाकून, म्हणजे ठेवून दे परत, मला नको आहे. तर म्हटलं आता घेतलाय तर घे, म्हटलं कुठे महाग येतो, स्वस्त तर आहे. तर हा पण 179ला होता. म्हटलं घरात घालून टाक. तर असं आहे. हा एक कलर मला आवडतात, अशी लाईट कलर आवडतात. आणि उत्कर्षने माझ्यासाठी ना तिथे हे टाकलं होतं वाटतं, मला माहीत नव्हतं. त्याला माहिती माझ्याकडे बोन असतात किंवा बोन नाही आहेत, तर त्याने कधी बॅगमध्ये टाकलं मला माहीत नाही. त्याचे बाबा सांगत होते त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी घेतले. तर हे आहे, किती आहे, 79 रुपीजला आहे 2. थँक्यू उत्कर्ष. मला माहीतच नव्हतं, बरं झालं घेतलं, माझ्या ड्रेसवर मॅचिंग झालं. कुठे दाखव. हे बघ, ओके नाही, तुला कसं माहिती. हा एक ड्रेस घेतला आणि मला वाटलं हा ड्रेसच मला तिथे फिटिंगला व्यवस्थित आला, गळा पण जरा मला व्यवस्थित वाटला म्हणून घेतला. बाकी निळा कलर मला आई कसं वाटलं ते बो मस्त आहे. याच्यावर मॅचिंग ब्लू गो आहे ना, तो याच्यावरती मॅचिंग होईल. हा एक ब्लॅक आहे, एक ब्लॅक आहे की ब्ल्यू आहे काही कळत नाही, ब्लॅक ब्ल्यू, पण याच्यावर चालून जाईल माझ्या मते. हा लाईट कलर चालून जाईल किंवा मग व्हाईट पण आहे माझ्याकडे. हा ड्रेस पण छान आहे, पण काहीच न घेण्यापेक्षा म्हटलं चला हा मी घालून पाहिला. म्हणजे बाकीचे जे 3-4 वन पीस होते ना, ते घातले होते मी, तर त्यांच्यापेक्षा तर मला हा कम्फर्टेबल वाटला. आणि हा कदाचित मला एक्सेल साईज घेतली ना म्हणून तो हा बसला, आणि त्या डबल एक्सेल होत्या आणि त्याच्यामुळे ते गळे अजूनच मोठे होत होते, त्याच्यामुळे मला ते आवडलेच नाही. आणि हा असा आहे, कधी घातला ना तुम्हाला. स्लीव्ज अशा स्लीव्जचं पॅटर्न आणि असा घेर असा भरपूर आहे, भरपूर घेर घालू शकतो. चला घरामध्ये सुद्धा घाल. आणि लास्ट आहे आता एक जो उत्कर्षचा टी शर्ट आहे, आणि हा त्याने चॉईस केलेला आहे. हल्ली ब्लॅक अँड व्हाईट खूप घालतो, तर
फ्रंटला बटन आहे त्याला आणि फॅब्रिक पण छान आहे, सॉफ्ट आहे, एकदम मस्त फॅब्रिक आहे. चेक केली का उत्कर्ष साईज? हो. 400 रुपये, किती आहे? 399. एकदा मला ते चेक करून बघ बरं, साईज तुला छोटी होईल. 13 to 14 years. अरे हे पाहून नाही घ्यायचं कधीच, इयर पाहून घ्यायचंच नाही, कारण की याला ना त्याच्या वयाच्या हिशोबाने त्याला कपडे कधीच येत नाही, त्याला ना घालूनच पाहावे लागतात. एक तर हाईटला येतात, हाईटला येणारे चेस्टला येत नाही, चेस्टला आलेले हाईटला येत नाही. म्हणजे चेस्टला आले तर ते हाईटला खूप होतात आणि हाईटला आले तर चेस्टला टाईट होतात, असं त्याचा प्रॉब्लेम आहे. मग पॅन्टमध्ये पण तसंच होतं, हाईटला बसली तर कमरात बसत नाही, कमरात बसली तर हाईटला बसत नाही, एक तर लांब होते नाही तर मग शॉर्ट होते. हे घालून बघ, एकदा चेक कर. पप्पा बोलले एक्सचेंज आहे तिथे, तर एक्सचेंज करून आणता येते. माझी काही मी ट्राय करून पाहिलं होतं, एक नव्हतं ट्राय, हा ट्राय नाही केला ब्ल्यूवाला, पण म्हटलं चला 299च आहे, फिटिंग जरी करायची असली तर मी असंही डबल XL घेतलेलं आहे, फिटिंग जरी करायची असली तरी मी घरी करू शकते, म्हणून तो घेतला. आणि हा तर मी स्वतः शिवलेला आहे. आणि आता जेव्हा मी घ्यायला जाते ना ड्रेस, त्यावेळेस मला असं वाटतं मी माझं फॅब्रिक घेऊन स्वतः शिवलेले परवडले. मला ना हवं तसं पॅटर्न भेटत नाही, आणि हवं तसं पॅटर्न घ्यायला गेलं तर ते खूप कॉस्टली जातं, आणि ते खूप सारे पैसे घालण्यापेक्षा असं वाटतं आपल्याला येतं तर आपणच शिवलेलं बरं, असं वाटतं. उत्कर्ष हे घालून बघ आणि पप्पाला सांग, पप्पा मग चेंज करून जाऊ देत. मीच सांगते 2345 दिसते, हे कळत नाही. 2345 म्हणजे काहीच नाही झाले पैसे. असे ते नुसते उत्कर्षच मग 5-6 हजार रुपये होतात. एक 2 पॅन्ट घेतल्या, 2-3 शर्ट घेतले तर सगळ्यात महागाचे उत्कर्षच कपडे असतात. आणि मला ना कपडे घेतले ना तर फॅब्रिक चांगलं घ्यायला आवडतं. फॅब्रिक चांगलं असेल ना तर कपडे घ्यायला आवडतात. फॅब्रिक चांगलं असणं गरजेचं आणि फिटिंग असणं गरजेचं, ह्या 2 गोष्टी पाहिजे तर मला कपडे आवडतात. पण मी कपडे घ्यायला गेले ना, माझा कलर जसा आहे ना त्याच्या अपोजिटच कलर घेऊन येत असते, जे मला सूट होतं. नाही मी असं म्हणजे मला घ्यायचं असतं एक, मी घेते एक. कोणतं पाहिजे? चला चला उत्कर्षला घालून पाहते मी टी शर्ट, म्हणजे मला कळेल एक्सचेंज करायचे की काय. बिल आपलं सांभाळून ठेव. आई थोडंसं थांबशील? नाही, पहिले तू घाल, नंतर करत बस. चल 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 लवकर. छान बसला ना? छान बसला. छान आहे. स्टॉप 2 लाईन दाखव वरच्या. छान वाटतंय. स्टाईल मारून. मी 13 to 14 years घेतले. हो. कुठे सांगू? 80 सेंटीमीटर. हे छान झालं. हे परफेक्ट, पॅन्ट पण मॅचिंग झाली आणि याच्यात लिहिलंय नाही काही XL, डबल XL आम्हाला नाहीये. हे शर्ट छान भेटले, स्वस्त भेटलेला. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि आमची शॉपिंग कशी वाटली तेही कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओमध्ये खरंच खूप स्वस्त कपडे आहेत असं मला वाटतं. उत्कर्षचे पण खूप स्वस्त कपडे भेटले, आणि मला ना अक्षरशः तुम्हाला सांगितलं किती पैसे लागले, तर मला तर आवडले. आणि वेळ नव्हता उत्कर्ष बाबांकडे, म्हणून आम्ही थोड्या वेळामध्ये पटकन शॉपिंग केली होती. आणि खरं सांगू, मी इथे मुंबईमध्ये राहते खरं, पण मी कधीही एकटी अशी कधी शॉपिंगला जात नाही, किंवा चला आपल्या म्हणजे खूप काही हां आम्ही, आणि आज खूप असे आम्ही कधी शॉपिंग करतच नाही. पहिली गोष्ट मी घेतले ना तर मी एकदाच घेत असते कपडे. पहिली जेव्हा मी जॉबला जायचे ना तेव्हा मी एकदाच कपडे घ्यायची. तर आता तसं राहिलेलं नाही, एक जबाबदारी वाढलेली आहे आपली, त्याच्यामुळे मी स्वतःसाठी काहीच घेत नाही. घेतले तरी माझे तेच ड्रेस कित्येक वर्ष चालतच असतात, आणि माझे कपडे लवकर खराब होत नाही, त्याच्यामुळे मला ते वर्षानुवर्ष जात असतात. पण कधी कधी ते तेच कपडे घालून खूप बोर होतं. पण आता बोर होतं किंवा नाही होतं ह्या गोष्टी ॲडजस्ट करून लागतात. हा ड्रेससुद्धा मी खूप वर्ष झाली घेतलेला आहे, पण त्याचं फॅब्रिक खूप छान आहे, कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे हा ड्रेस, आणि शॉपमध्येच घेतलेला आहे. पण खूप छान निघाला, आणि खूप दिवसापासून मी वापरते तरी मला कंटाळा येत नाही, कारण की हा कम्फर्टेबल बसतो, फिटिंगला वगैरे व्यवस्थित आहे. तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि उत्कर्षला घेतलेले ड्रेसेस म्हणजे शर्टच घेतलेले आहेत शर्ट घेतलाय, आणि मी घेतलेले टॉप्स हे कसे वाटले तुम्हाला
ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करायला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आमचे ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही हे कमेंटमध्ये जरूर लिहा, म्हणजे आम्हालाही मोटिवेशन भेटतं नवीन नवीन ब्लॉग बनवण्यासाठी. तर भेटूया आपण. मोटिवेशन एनकरेजमेंट. ओके, तर तुम्हाला आता काय बोलू विसरले. तर चला भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी काळजी घ्या, मस्त राहा. बाय.